ते जर जास्त पैका मिळाला ना तर तुझे सावकाराकडनं गहाण टाकलेले दागिने बी सोडवणार आहे. आया खरं? होय होय होय. चल मग येतो मी. हो. लताबाई, ओ लताबाई, लताबाई, ओ लताबाई, कुठं आहेस ग लते? पाण्याला गेले. काय घालते कशापायी कसं फाडतीया? अगं लई आनंदाची बातमी आहे बघ. माझ्या नानांनी की नाही माझ्यासाठी नवीन सोन्याचं दाग केलंय बघ. लई छान आहे ग, लई चकाकतय. मी की नाही लई नशिबान आहे बघ. माझा धनी की नाही तुझ्या धनासारखा अजिबात नाही बघ. अगं अलके समजा नशिबान असतात बघ. यंदाच्या पाडव्याला माझं बी धनी माझं दाग सोडून आणणार आहेत बघ. वै का दिसतयच मग. बघूया बी. गणू, ए गणू, कुठे गेला लेका? ए गणू, ए गणू, ये गिर. अजून कसं येत नाही? गणू कुठे गेला रे? ये गिर. काय झालं बा? अरे समोर आपल्या अनिला पाहायला पाहुणे येणार आहेत. घे घे सतरंजी घे. घे लवकर लवकर, येतीलच पाहुणे आता. ती घडी साफ कर रे, घडी सारखी कर. गणू इकडे ये. पाहुणे आल्यावर चहा पाण्याचं नीट बघ बरं का. वय बा. पाहुणे येतीलच आता. पाहुणे आले की नाही? कुठे दिसत नाही. कुठे थांबले की काय? अरे पाहुणे आले. या या या. राम 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 राम. या या बसा बसा बसा. गणू पाणी घेऊन ये रे. पाहुणं प्रवास कसा झाला तुमचा? उत्तम उत्तम, लय बेस्ट लय बेस्ट. मग तुमच्याकडे पाऊस पाणी कसं काय? पाऊस पाण्याचं काय घेऊन राहिलंय? आमच्याकडच्या धरणाला खूप पाणी आहे. 25 एकर ऊस आहे. काय भी काळजी करू नका. होय होय. वा वा, लय भारी, लय बेस्ट काम आहे. लय बेस्ट. गणू चहा झाला का बघ आणि अनिला पाठव चहा घेऊन. मुलाला भी मुलगी पसंत आहे. वय ना बॅटरी? वय ना बॅटरी? पोरगी पसंत आहे की नाही? दीदी वहिनी पसंत आहे की? वय वय खूप छान आहे. मला हीच वहिनी पाहिजे. तशी आमची मुलगी लय संस्कारी आहे. तुम्हाला तक्रार करण्याचा मोका बी देणार नाही. वय वय दिसतंय. गणू बशा घेऊन जा.
करतो? यंदा चौथीला आहे. हा आमचा गणू इतका हुशार आहे ना का चौथीला 5 वेळा नापास झाले बघ. सगळी मुलं अभ्यासात हुशार नसतात. वय ओ पाटील तेवढं दे ना घेणार तुम्ही बघा की. बघा काय बघतो. चला ठरलं तर लवकरात लवकर बार उडवून टाकू. येतो. राम राम. राम. तेवढं देणे घेण्याचं मी ठावायची. वय हा पण तेवढं देण्या घेण्याचा टाव आहे ना तुम्हाला. हो तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्ही निश्चिंतपणे राहा. वय आणि इकडे बाय बाय. पुन्हा भेटू. राम पुन्हा भेटू. मेमरी खाली करू. सावकाश. हे सगळ्या मायला कर्ज घेऊन गेलाय. 12 माही झालाय. तोंड दाखवायला तयार नाही. येतो की नाही की पाठू माणसा. तसं नाही हो मायबाप सरकार. माझ्या मुलीचं लग्न आहे हो. मग आम्हाला बी पोटपाणी आहे. मुलं बाला आहेत. नोकर चाकर आहेत. त्यांचं बी पाहावं लागतं. तुमच्यासारख्याला काय नुसतं कर्ज द्यायचा तुम्ही घ्यायचा परत द्यायचं आहे की ना आम्हाला. तसं नाही हो मायबाप सरकार. जमिनीचा अर्ध तुकडं बी गहाण टाकायला सांग म्हणतो मी आता. असू दे किती पाहिजे. 1.5 लाख. काय 1.5 लाख? आधीच घेतलेला द्यायचा पत्ता नाही आणि 1.5 लाख नाही मागतो. असं नका करू हो सावकार. माझ्या मुलीचं लग्न आहे हो. उशीर राहायला होते. सावकार माझ्या मुलीचं लग्न आहे. चायला खत लाग रा. मुलीचं लग्न, सावकाराचा कर्ज, डोकं सबदीत काय करावं काय सुचना. आवलेली आवधनी कशा बाई असं बसलायसा. काय नाही गावले. सांगा ना काय झालं हाय. आता काय बी ठीक होणार नाही. आपली स्वप्न जिद्यापणीच मेली. आवधनी नका चिंता करू. समजा ठीक होईल बघा. आहे ना तो समजा ठीक होईल. आपला विठोब आपण आपला पावसासारखा रुसला बघ. आपल्या साऱ्या स्वप्नाने पाठ फिरवली. आवले तू रडू नको. आवधनी त्यांना एकदा विचारून की बघा की. सावकारानं पोरग पाठवलं होतं. उरलेली सारी जमीन हिरावून घेतली. आधीच का नाही सांगितलंय मला. तुला काय सांगायचं होतं आवले. जनावरासारखं मी बी मोकाट झालो आता. असं वाटत समज सोडून जावं.
असं बंगालो आणि नका बोलू सर. जा तू आता, मी येतो. मी नाही जाणार. जा तू जा, मी येतो. लडका गेला. जगायचं का नाही सरकार? शेपूट हलवून हलवून मैस जमती पण पाठीवरचा कावळा उडत नाही. तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडित नाही. कोरड्या बळावानी कपाळ असणाऱ्या बायका, बिनबापाची लेकरं असल्यासारखी माळावर फिरणारी जनावर, हे सर गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सरकार. गावाकडं कुणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं. शिकलो नसतो तर किती सुखात राहिलो असतो. अन्यायाची जाणीवच झाली नसती. देवाचा कोप झाला असं समजून बसलो असतो अंधारात तुमच्या लाल दिव्याला हात जोडीत. गोचेडासारखे चिटकून बसले सातबाऱ्याला सावकार आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार. आभाळ वाटतंय सावध राहिलं. दुष्काळाचं कुरूप ठणकत चाललंय आणि शेतकऱ्यांसाठी कोंडवाडे बांधायचं ठरवून सरकार शांत झोपी गेलंय. देश महासत्ता होण्याची स्वप्न बघण्यासाठी. खिचडीसाठी शाळेत जाणाऱ्या पोरानं चोरून आणलेले 2 घास खाताना त्याच्या बापाला अभिमान वाटावा पोराचा का स्वतःच्या जगण्याची लाज? अजून अंत पाहू नका सरकार. शेताचा मसालवाटा झालेला आहे. ज्या दिवशी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून उभं पीक जाळतो आम्ही, त्या दिवशी तुमच्या नावानं सुतकच पाळतो आम्ही. आता तरी विचार करा, नाहीतर 1 किलो गव्हासाठी तुम्ही 1 दिवस देश गहाण ठेवलेला असत. त्या दिवशी ध्यान देऊन बघा, माझ्या पिंडाला कावळा शिवलेला असत.